ते प्रकाशजी केनी पूर्ण व्हेज जेवणाचे आमचे स्पॉन्सर त्यांचा आम्ही धन्यवाद. चला फिल्डिंग सेट करा, फिल्डिंग सेट करा. चला 4 ओव्हर मॅच. डीजे नितीनचे स्पॉन्सर्स रतन केनी, डॉक्टर महेश पाटील, अमर केनी एवढे पारितोषिक आहेत. नितीन सांगतात अंपायर गोट्याचे स्पॉन्सर कोण आहेत? त्यांचे सगळेच स्पॉन्सर आहेत. खाण्याची राहण्याची त्यांची उत्तम सोय सुकापूर कडून करण्यात आले. यस, पूर्ण टुर्नामेंट साठी इंटरनेट सेवा निकेत नरेश ठाकूर, साई इंटरनेट त्यांचे विशेष धन्यवाद. पूर्ण स्पर्धेसाठी यूट्यूब लाईव्ह वाहिनी आमचे प्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत चाऊशेठ पोपेटा, माऊली प्रसाद लाईव्ह त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. तर प्राइज आलेत जरूर तुर्वी 11 विरुद्ध माऊली प्रतिष्ठान. बघा अंपायर गोट्या यांना डान्सचं कोचिंग कोण करतात त्या बच्चे कंपनीला सांगा. तर बघा माऊली प्रतिष्ठानासाठी प्राइज आलेत. रुपेश दादांकडून फर्स्ट मॅच साठी आम्ही पाहिलं होतं आणि आता अमित जाधव साहेब आहेत. राजकीय क्षेत्रातील सुकापूरचे दमदार व्यक्तिमत्व. प्रत्येक षटकारासाठी प्राइज असेल 500 रुपये. चला मॅच ऑन ठेवा. अमित जाधव सलामीची जोडी. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. SPL माऊली प्रतिष्ठान टीम फिल्डिंग करते. टॉस जिंकला, सामना महत्वाचे. तर तुर्वी 11 टॉस जिंकला. थोडा स्पीड करा कारण आता वेळ आपल्याकडे कमी आहे. मी पुनश्च एकदा धन्यवाद देतो आमचे दानशूर दाते प्रकाशजी भगत साहेब आणि त्यांचे सुपुत्र प्रिन्स प्रकाशजी भगत यांना आम्ही पाहिलं होतं मागच्या पनवेल प्रीमियर लीगची ती भव्य स्पर्धा होती नेरेच्या मैदानावर आणि संपूर्ण जेवणाचे ते अन्नदाते होते. प्रसिद्ध उद्योजक. लक्ष उद्या मॅच कडे. मॅच ऑन. सामना दोन्ही संघांना महत्वाचे. तुर्वी 11 बॅटिंग करतोय. माऊली प्रतिष्ठान. लक्ष उद्या आपण मॅच कडे. तर अंपायर गोट्या गेलेत मैदानावर. अंपायर गोट्या गुरुनाथ पोपेटा मनालीला तिथून 500 आलेत आणि तुम्हाला पोहोचवलेत. नंतर सांगू नका. बघा खुश. जेवढे पैसे येतील ना तेवढे खुश होतील. आलेत सांगितले त्यांनी जमा झालेत. अंपायर गोट्या क्रिकेट मधील अजुबा. अंपायर गोट्या लहान मुलांना चॉकलेट तरी द्या आता, नाही ते कॅडबरी द्या, नाही ते नितीनला काहीतरी एनर्जी द्या. तुमची नस त्यांच्याकडे. चला सलामीची जोडी एंटरटेनमेंट. प्रणीत अमर तुर्वी 11 बॅटिंग करतोय. लक्ष उद्या मॅच कडे. सन्मानी पाहुण्यांचं आगमन झाले. सहर्ष स्वागत. पंडितनाथ मस्कर साहेब आपलं सहर्ष स्वागत करतोय. 50+ आहेत पंडितनाथ मस्कर यांचे इथे आगमन झाले. 40+ क्रिकेट काल आपण या मैदानावर पाहिलं. आज SPL उद्या रेग्युलर ग्रामीण. उद्या मे बी आपण या स्पर्धेला निरोप देऊ आणि SPLच्या आठवणी या वर्षीच्या आपण जागा ठेवू. सुकापूर प्रीमियर लीग. चला मॅच ऑन. प्रणीत अमर गोलंदाजी आकाश. माऊली प्रतिष्ठान आपण पाहतोय मॅच. महेश पाटील टीम ओनर मॅचचा आनंद घेत असताना लक्ष विद्या. पहिला चेंडू प्रणीत. पहिला चेंडू खोदून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला पकडला चेल. मिळाली विकेट.
बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं। अंपायर गोट्या प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आला. त्या लढतीचा आनंद सर्वांनी पाहायला मिळाला. एक बॉल 6 वर आला. त्याच्या अगोदर सुद्धा सामना 2-9 वर आला होता. आकाश भोपी, DJ नितीन रेडी आहेत. नागराज आपण सुद्धा रेडी राहा. खोला चेंडू दबाव परिस्थिती निर्माण करतोय गोलंदाज. आपण पाहतो आकाशला विकेट, त्यानंतर एक अमांतर, एक धाव आली, सिंगल मिळाली. मॅचचा आनंद घेत असताना सर्व आमची पाहुणे मंडळी, सीताराम मस्कर यांना पाहिलं, यांची उपस्थिती, विठ्ठल पाटील यांची उपस्थिती आज आपण पाहिली, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतोय. आकाश भोपी धावा झाले 3. अंपायर गोट्या पावर आता हाय का गेली बघू समजेल. हाय पावर. नागराज, नागराज पण तुम्हाला तिथे जाता येणार नाही. तुम्हाला काय जे करायचे बाउंड्रीच्या बाहेर, कारण परवानगी गोट्याला आहे. जाऊ शकतात का? आयोजकांची परवानगी असेल तर जाऊ शकता. नक्कीच बिंदास जा, कारण खुन्नस द्या. अंपायर गोट्याला मागणी आहे ना, उद्या तुम्हाला मागणी आली पाहिजे. आणि आलाय तिकडे जरूर 2 धावा. अंपायर गोट्या तुम्हाला जोड मिळालाय. त्यांची साईट आहे डावी, डावी साईट, आणि तुमची उजवी. सावध पवित्रा सिंगल मिळेल. दाफलक टोटल पाहू शकता आपण. सिंगल न कुठे का होऊन आकाशनं रोखले. आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाही. धावा दाफलकावरती टोटल 6. फटके कधी येणार, गाणी कधी वाजणार, गोट्या कधी नाचणार, नागराज त्यांच्या अंकावर कधी पडणार. 1 टू गो. लक्ष द्या मॅच कडे. 5 चेंडू संपले. 6 धावा. तुर्वी 11 थोडस थांबवले, जकडून ठेवले. आकाश बोपी, माऊली प्रतिष्ठान. ओ गॅप मध्ये खेळतो, डीप कडे सुसाट वेगानं आलाय चौकार. नागराज तो कालिया नाग आहे.
तो चावेल, असा चावेल ना फाडेल. कालिया नागे बघा, आता यांचं मिलन झालं, आता प्रेम वाढेल. कारण नागराजने त्यांना नतमस्तक झाले. आता अंपायर गोट्या, आता तुमचं प्रेम वाढणार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धाफलकावरती 10 तुर्वी. आज सुखापूर्ण डॉक्टर आम्ही पाहतोय सर्व मंडळी इथं पाहिली आणि आज सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींना पाहिलं. सामाजिक क्षेत्रातील मंडळी, राजकीय क्षेत्रातील, उद्योजक क्षेत्रातील, पत्रकार क्षेत्रातील, वैद्यकीय क्षेत्रातील, वकील क्षेत्रातील. या संपायर सिग्नल 4 रन्स. लक्ष विद मॅचकडे अमर केनी, कल्पेश तुर्वी 11 10 धावा. पूर्वार्ध बॅटिंग करत असताना माऊली प्रतिष्ठान किती धावांचं टार्गेट सेट होईल. लक्ष विद्या करंट रन रेट पाहिला 10 ची सरासरी. बॅटिंग करताना टीम तुर्वी 11. 4 षटकांचा सामना, दोन्ही संघांसाठी सामना महत्वाचा आहे. एकूण धावा झाले 10. गोलंदाज संघनायक आलेत प्रशांत. महेशजी पाटील संघ मालक आहे आणि त्यांचा संघनायक. सामना दोन्ही संघांना सोडायचा नाही. गोलंदाज प्रशांत आहे. धावा झाल्या 10. पूर्वार्ध तुर्वी 11. खराब चेंडू जसा आला त्याला धोपटला. बघा, अंपायर गोट्या या डान्सच्या वेळी नितीन नागराजकडे का आणा आले माहितीये का? त्यांना माहितीये तिकडे महेश शेट आहेत. गाणी वाजवलं आणि महेश शेटकडे आले. आम्हाला माहिती कशासाठी आलेत. नागराजकडे का ना आले या गाण्यावर. चला लक्ष विद्या फटका आलाय. टोटल एकूण धावा. एंटरटेनमेंटसाठी गोट्या अंपायर ओळखले जातात, जे सर्वांची मने जिंकतात. प्रेझेन्स ऑफ माइंड त्यांच्याकडे. डावी बाजू आहे नागराज, तर उजवी बाजू यस सिग्नल. षटकार. नितीन, शर्यतीच्या भाषेमध्ये बोलायचं झालं ना, तो आदत आहे. एक आदत आहे आणि हा दुसरा आहे. नागराज गाणी वाजल्यावर परमिशन आहे. नाही नाही काही नाही, त्यांचं प्रेम वाढलंय. जाऊ द्या, समजून घ्या. प्रेम वाढलंय पण थोडं गाण्यानंतर परवानगी द्या. एकूण धावा दाफलकावरती 17. प्रशांत संघनायक. मार बसला खराब चेंडूवर. काही सूचना आहेत, थोडा फास्ट क्रिकेट खेळायचं. फ्री हिट कंटिन्यू. अंपायर गोट्यानं आपण पाहतोय नागराज आणि त्यांचं प्रेम आता इथून वाढले खूप. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. मागची बघा इथे सिग्नल येईल. ही अनोखी अदा. काय नाही, पायाला काहीच नाही झालं. ही सिग्नल होता. लेग बाईस. त्यांनी नागराजला सांगितलं माझ्या पाया मांडीमध्ये पण जोर आहे. बिनजोड. एक चेंडू झाला. धावा 18. बॅटिंग करताना तुर्वी आणि 11 त्यांच्या विरुद्ध माऊली प्रतिष्ठान. असा सामना पाहते. बच्चे कंपनी, आमच्या बॉईज आहेत, गर्ल्स आहेत, त्या सुद्धा अंपायरचा डान्स पाहण्यासाठी, क्रिकेट पाहण्यासाठी आले. प्रशांत सज्ज होईल. केला आक्रमण डीप कडे. फिल्डर आहे तिथे, झेल सोडला. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडा कॅच, जिंका मॅच. झेल सोडल्यानंतर त्याची किंमत मोजावी लागेल. तुर्वी 11. धावा बऱ्यापैकी जमवलेत. अमर केनी, कल्पेश डेंजर्स आहेत. प्रशांत थोडेसे नाराज आहेत. सोपा झेल का घेता आला नाही त्याची चर्चा होईल, कारण हा सामना महत्वाचा. विजय दोघांना हवा आहे, त्यासाठी प्रचंड मेहनत आपण जरूर पाहतोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त. धावा 20. मागे ठेवला, कनेक्शन होत नाही. डॉट बॉल. प्रशांतला माहिती आहे आता कमबॅक होणं खूप महत्वाचं आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या जेव्हा आकाशनं षटक हाताळलं, तिथे तो कमबॅक झाला. ओ नंबर 2. पुनश्च एकदा सज्ज होईल प्रशांत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 10. ओ ऑन साइडला ड्राईव्ह होईल. फिल्डर आहेत मिड ऑन कडे. आता इथे प्रशांत कमबॅक करतोय. गोलंदाजी मध्ये जी दाहकता आहे, पंचांचा इशारा आलाय.
चेक करतो आपण. टोटल 2 बॉल बाकी, 2 चेंडूंचा खेळ बाकी. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा झाल्या 21. माऊली इव्हेंट या स्पर्धेला कव्हर करते. यस डीप कडे टोलवला चेंडू. डिक्लेअर झोन कडे जाईल की बाहेर, पंचांचा इशारा येईल आणि धावा मिळतील. या चेंडूवर 2. लेग अंपायर आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. संदीप मस्करे आमचे पुरस्कर्ते, ऑर्गनायझर सुद्धा आहेत. त्यांची प्रचंड मेहनत, स्वतः इन ऍक्शन मध्ये गेलेत. गोट्या अंपायर आहेत आणि तिथे धावा असते 2. लास्ट बॉल 23. कमबॅक, व्हेरी गुड कमबॅक. संगनायक प्रशांत आहेत. कमबॅक त्याला हवा होता. 9 बॉलला गेलेला षटकार जिथे अमर केनी नावाचं झंझावत आहेत. यस पंचांचा इशारा येतो. 2 डिक्लेअर आहेत. 6 मध्ये 12. अमर केनी सच डेंजरस बॅट्समन. खोदून काढला हा चेंडू. अंतर्वर्तुळामध्ये पकडलाय. 2 ओव्हर्स होतील कंप्लीट. 2 षटकं संपली. धावा 2 षटकानंतर एकूण 24. अंपायर गोट्या, या गाण्यावर डान्स करून दाखवा. नागराजने खुन्नस दिली तुम्हाला. यस डीजे. चला लक्ष विद्या मॅच कडे. 2 षटकं संपली. नितीन सांगतात दोघांना इनिंग ब्रेक मध्ये डान्स करायला सांगा. चला आता वेळ झालेत, आपण जरूर पाहतो. टाइम 10:52. अजून मॅचेस बाकी आहेत. इम्पॉर्टंट मॅचेस अजूनही बाकी आहेत. 3 मॅचेस अजूनही बाकी आहेत. लक्ष उद्या मॅच कडे. रोशन केनी 2 षटकानंतर 24. तुर्वी 11 बॅटिंग करतोय. आघाडीची जोडी अमर केनी. 7 मध्ये वैयक्तिक योगदान 13. खोदून काढला हा चेंडू. प्रचंड ताकदीचा वापर, गुणवत्ता सिद्ध केला आणि फटका आलाय जरूर. 4 धावेसाठी हा येतोय चौकार. अंपायर गोट्या. प्रेमाचं संगीत होतं. सिग्नल आलाय. ओ हो चौकार. नागराज थंड पडले. टोटल धावा दाफलकावर 28. थर्ड ओव्हर. अमर केनी 8 चेंडू मध्ये वैयक्तिक 17. 28 धावा झाल्यात. कल्पेश आहेत. दोन्ही संघांना प्रचंड मेहनत करावी लागेल. रोशन केनी सज्ज होतील. समोर कोलाट ठेवला. ड्राईव्ह करताना डीप कडे फिल्डर आहे तिथे. सिंगल निघाले, तिकडे धडपडले, कोसळले आणि काय विपरीत घडलं. क्रिकेट मधील नाट्य माहिता. चेक करूया आपण. यस रनआउट. चेक करतो आपण. व्हेरी क्रुशियल मोमेंट आहे. ऑफिशियल्स अप्रतिम थांबा वेट करूया आपण. पंचांनी आमच्याकडे कॉल केलाय. टेक्निकल टीम कडे जातोय. फिल्डिंग सेट ठेवा, एकत्रित येऊ नका. चर्चा जरूर तिथे होईल. प्रयत्न चांगले होते कल्पेश, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फिल्डिंग टीम माऊली प्रतिष्ठान. चेक करतो आपण. पंचांना काही डाऊट्स आले त्याची चर्चा होईल. फक्त एकच खेळाडू होईल, बाकी कुणी येऊ नका. आपल्याला एसपीएल ची डिसिप्लिन मेंटेन करायचे, गर्दी करू नका. यस आउट. बॅट्समन होईल आउट. लक्ष द्या मॅच कडे. बघा पॅव्हलियन जो आहे ना तुर्वी 11, तुम्हाला फायनल वॉर्निंग आहे. फक्त एक 12वा खेळाडू तिथे बसवलाय
आणि तुम्हाला विनंती करतो का जेव्हा डिसिजन येतो आमच्या टेक्निकल टीमकडे तिथं आपण कुणीच यायचं एल सुकापूर प्रीमियर लीग थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस धावा झाला 28 तुर्वी 11 आणि माऊली प्रतिष्ठान यांच्यामध्ये होणारे घनघोर युद्ध आपण जरूर पाहते ओव्हर नंबर 3 चला टीम मीटिंगची परवानगी नाही आहे तुर्वी 11 आणि माऊली प्रतिष्ठान धावा 28 गोलंदाज रोशन केनी चौकार आलाय 29 ओ हुक केले चेंडूला डीप खाण्या फिल्डर आहे तिथे झेल सोडणार नाही पकडला झेल आणि फिल्डर तिथे जरूर होते प्रचंड मेहनत गुड कॅच ही विकेट हवी होती आणि ती फायनली विकेट मिळाली सामना दोन्ही संघांना महत्वाचा आहे यानंतर सुद्धा महत्वाच्या मॅचेस आहेत नवीन फलंदाज सरकलाय क्रमांक 3 चं षटक सर्व आमचे चला थोडा स्पीडअप करा आम्ही सूचना देतो न्यू बॅट्समन रेडी राहा आपण काही सूचना येतात आमची संदीप मस्करे तिथे डीजे रेडी आहेत डोंट वरी रेडी आहेत ते नागराज जरा आलेत ना ती चर्चा होती त्याच्यामुळं रेडी आहेत डोंट वरी लक्ष उद्या मॅच कडे थर्ड ओव्हर धावा दाफलकर 29 तुर्वी आणि माऊली प्रतिष्ठान विशाल आला आणि अक्षय आता इथून पुढे काय मॅच बनेल का टार्गेट सेट पायाचा वेध गुड बॉलिंग रोशननं कमबॅक चांगला केलाय चौकारानंतर अक्षरशः मैदानावर थांबून ठेवले लेग बाईस धाव फलकावर धावा आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना 30 धावा आहेत गावासाठी खेळला जाणारा हा SPL तरुणांचा SPL सुकापूरचा SPL क्रिकेटची एकता क्रिकेटची एकात्मता आणि आज संपूर्ण युवा वर्ग एकत्र आलाय रोशन केनी धावा दाफलकावरती 33 गडी बाद नेक्स्ट बॉल स्लोअर वन बॅटच्या मधोमध चेंडू लॉंग ऑफला सोडलाय झेल एक झेल मॅच मध्ये काय काय करू शकतो आता इथून तुर्वी 11 ला चांगला खेळ करावा लागेल बॅटिंग त्यांना करावीच लागेल रोशन केनीचे षटक आहे पंचांचा इशारा आलाय कशासाठी एक्झॅक्टली बॉल यस 1 to go रोशन केनी धावा दाफलकावरती टोटल 32 गडी बाद झाले 3 फिल्डिंग रिप्लेसमेंट मध्ये काही बदल करताना झेल सोडलाय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाला खूप महत्त्व दिलं जातं आणि ती जागरूकता तुमच्याकडे असावी थर्ड ओव्हर धावा 32 गडी बाद झाले 3 तुर्वी 11 समोर ठेवला आणि इथे बघा दांडी गुल विकेट उद्या दोघांसाठी धावा झाल्या 32 अंपायर गोट्या हळूहळू प्रेम वाढत जाईल अंपायर गोट्या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही कुठे होते नितीन विचारतात 14 फेब्रुवारीला कुठे होते फोन तुम्ही उचलत नव्हते भरपूर आयोजक तुम्हाला कॉल करत होते अंपायर गोट्यांची सॅलरी नितीन तुला माहिती का किती आहे प्रेम त्यांच्यावर करणारी मंडळी चला लक्ष उद्या मॅच कडे फास्ट खेळा थोडा स्पीडअप असावा 3 षटकानंतर धावा दाफलकर 32 4 गडी बाद माऊली प्रतिष्ठान
संघ फिल्डिंग करतोय. सामना महत्वाचे प्राइज येतोय. लक्ष विद्या पुनश्च एकदा विशाल आलाय. उदय पोपेटा सुद्धा मॅचचा आनंद घेतात. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. 3 षटकानंतर 32 तुर्वी 11 मॅचकडे लक्ष वेधतो. माऊली प्रतिष्ठान फिल्डिंग टीम. विशाल आणि निलेश अशा पद्धतीने खेळला तर प्रोजेक्टेड स्कोर 45 पर्यंत पोहोचेल. लास्ट ओव्हर पहिला चेंडू. चंद्रकांत पोपेटा प्रचंड अनुभव आहे. बोटांची जादू आहे. मनगटामध्ये ताकद आहे. क्रिकेटचे ऊन पाऊस त्यांनी पाहिलेत. 40+ मास्टर आहेत. आणि माऊली इव्हेंट यूट्यूब लाईव्ह आणि त्यांनी आम्हाला पुरस्कृत केलं. चंद्रकांत पोपेटा एक काळ गाजवला होता. आजही ती दहशत आहे. या नावाची चर्चा आहे. समोर ठेवला क्रिकेटमध्ये. आणि बघा मॅजिकल चेंज. पॉवरफुल षटकार. पॉवरफुल षटकार. तुम्हाला आलाय. सुभाष शेठ आलेत. आणखीन एक जोड आलेत. आता लावा गोट्या तुमची ताकद. इकडे 2 आले तुमच्यासाठी. पाहूया आता. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा झाले 44. गडी बाद झाले. तुर्वी 11. ऑटोमॅटिक सर्व होईल. तर नारायण मामा यांच्याकडून विशालला आले 200 रुपयाचं प्राइज. आणि विशालनं चला टाळ्या उद्या विशालसाठी. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. 46 झाले. चेंडू शिल्लक 2 बॉल बाकी. तुर्वी 11 आणि माऊली प्रतिष्ठान. सामना महत्वाचे. सिग्नल षटकार. षटकार. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न फसलाय. विशाल नाराज आहे. नाराजी त्यांनी व्यक्त केली. मागे उभा आहे प्रशांत. तो सुद्धा तेवढा नाराज आहे. चंद्रकांत पोपेटा यांच्याकडून ती अपेक्षा नसते कारण प्रचंड अनुभव आहेत. नारायण मामाकडून या चेंडूवर जरी षटकार आला 200 रुपये. अगोदर 200 आले. धावा 46. या षटकामध्ये 14 धावा आल्या आतापर्यंत. नेक्स्ट बॉल. पुढे सरसावत फसवले मात्र 2 खराब चेंडून. मात्र फायटिंग स्कोर हवा होता. पूर्वार्धाचा खेळ झाला समाप्त. धावा दाफलकावर टोटल आपण पाहू शकाल एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. आणि धावा झाले 46. टार्गेट असेल 47. चला फिल्डिंग सेट करा. पाणी कुणाला हवं असेल तर त्याची पूर्तता आपण केले. सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. DJ नितीन यांना आपण पाहिलं. DJ सतीश हे त्या स्पर्धेला कव्हर करतात. अंपायर गोट्या. थकले नाही थकले. मग तिकडे सुभाष शेठ आलेत. तुमची सोय शामियानामध्ये त्यांच्या जा. 4 षटकं आणि 47 टार्गेट. लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅचकडे. सुकापूर प्रीमियर लीग SPL ट्रॉफीचे आमचे स्पॉन्सर्स. रेग्युलर ट्रॉफी उद्या रेग्युलर ग्रुप खेळणार आहेत. जगन्नाथ शेठ बेले फर्स्ट सेकंड थर्डचे आमचे ट्रॉफीचे पुरस्कार. लक्ष विद्या मॅचकडे. लक्ष विद्या मॅचकडे. पूर्ण टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द मॅच भरतजी जगन्नाथ मस्कर यांचा आम्ही धन्यवाद देतो. पूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आम्हाला
जे सन्मान चिन्ह असतील त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. पूर्ण टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीज किरण चाऊशेठ पोपेटा, वैकुंठवासी हरिभक्त पारायण चाऊशेठ पोपेटा यांच्या स्मरणार्थ संपूर्ण टुर्नामेंटसाठी लागणारे बॉल हेमंतजी उमेश मोरे. चला मॅच ऑन. तर मच्छिंद्र पाटील साहेब अलिबागचे आमचे सन्मानी पाहुणे मच्छिंद्र पाटील यांचे इथे आगमन झाले, त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. मच्छिंद्र पाटील अलिबागचे आमचे सन्मानी पाहुणे, सर्व आमचे दानशूर दाते अन्नदाते ज्यांनी ज्यांनी आम्हाला ही सेवा दिली. अन्नदाता सदा सुखी अमित पाटील असतील, ओमकार मस्कर असतील, शरद पोपेटा असतील, आदित्य केणी असतील, जयदास मात्रे आणि व्हेज जेवणासाठी प्रकाशजी केणी आमचे अन्नदाते होते, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. पूर्ण स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुकापूर विभाग उपाध्यक्ष दीपेजी भगवान पोपेटा यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. सामन्याचा आनंद घेत असताना संपूर्ण पाहुणे मंडळी VIP डाईजवर त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. यस नागराज रेडी राहा आपण. मईजी जनार्दन पाटील माऊली प्रतिष्ठानाचे संघमालक प्रमोदजी पोपेटा असतील, राहुल पोपेटा आहेत. मॅचचा आनंद घेताना VIP डाईजवर आमची मान्यवर मंडळी अनिलजी पोपेटा यांना पाहतोय सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. सुकापूर प्रीमियर लीग SPL हा आनंद असतो असं म्हटलं जातं. आनंद पैशाने विकत घेता येत नाही आणि काही क्षण असे असतात ते आनंद देणारे असतात. धावपळीच्या युगामध्ये, संगणक युगामध्ये, विज्ञान युगामध्ये अक्षरशः आपण पाहतो वेगानं झपाट्यानं क्रांती होणाऱ्या युगामध्ये आपण वावरतो आणि गतिमान युगामध्ये आज आपण पाहतो कोणाकडे वेळ नसतो, मात्र आज संपूर्ण गाव SPLच्या माध्यमातून एकवटलाय आणि तो प्रेम उत्साह इथे फक्त एन्जॉय आपण करणार आहोत. युवा वर्ग क्रिकेटच्या माध्यमातून आमची अन्नदाते होते अमोलजी केनी, त्यांचं सुद्धा आम्ही विशेष धन्यवाद देतो. अन्नदाते आणि सुकापूर म्हटलं ना तर इथे कशाचीच कमी नसते. मग बक्षीसरूपी स्पर्धा असो, आर्थिक सेवा असो, पाहुण्यांचा हेतूची सन्मान असो. मॅच ऑन आहे उत्तरार्ध. आता मॅच कडे गोट्या अंपायर फोकस करतो. सेकंड इनिंग घ्या आणि आता धावा 24-47. बॅटिंग करताना सलामीची जोडी आकाश बोपी प्रदीप या तुर्वी 11. गोलंदाजी करताना द्वंद्व युद्ध रंगतोय अमर केनी. हा सामना पाहायला सुद्धा मजा येणार. अजूनही हा सामना सोडून 3 मॅचेस बाकी आहेत. चला स्पीडअप करा. सूचना आहेत आपल्याला. तुर्वी 11 आणि माऊली प्रतिष्ठान 4 षटका आणि 47. अमर पहिला चेंडू ऑन साइडला. ओ वेगानं चेंडू गेला डीप कडे. मिळतील 4 धावा. चौकार. चला गोट्या अंपायर साठी टाळ्या होऊ द्या. गोट्या बोलतो नाद नाही करायचा. गोट्या आणि फक्त 5च कॅडबरी मागवल्या. फक्त 5. चला लक्ष द्या. या बॉईज गर्ल्स या. अजून पाहिजे असेल ना तर गोट्याना पकडा तिकडे. गर्ल्स आहेत आमच्या बघा. गर्ल्स लहान मुली आहेत खुश झाल्या. गोट्या तुम्हाला त्यांनी थँक्यू म्हटलं. अजून स्टॉक मागवा. एकूण धावा धावफलकावरती लहान मुलांना त्यांनी चॉकलेट्स दिलेत. आज सुकापूरच्या आमच्या या गर्ल्स आहेत
आणि चौकार आलाय. विनिंग टार्गेट विजयासाठी 47. आकाश आहे, प्रदीप आहे, तुर्वी 11. तर अमरला आपण जरूर पाहतो, चौकार आलाय. 4 धावा दाफलकावरती टोटल आपण पाहू शकता. तर माऊली प्रतिष्ठानाचे आम्ही पाहतोय संघ मालक, सामाजिक राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व. 22-43. ओ हो, हा सामना महत्वाचा आहे. माऊली प्रतिष्ठानला लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे. दोन्ही संघांना सामना महत्वाचा आहे. महेश शेठ पाटील मॅचचा आनंद घेतात. संघ मालक माऊली प्रतिष्ठान यांच्या वतीनं आपण पाहतो अंपायर गोट्या यांच्यासाठी 500 रुपये आणि समालोचक ग्रुपसाठी सुद्धा त्यांनी 500 रुपये दिले. चला लक्ष विद्या. 21 मध्ये 42 समोर ठेवला. प्रचंड वेगानं मॅच बनेल. सामना महत्वाचा आहे. दोन्ही संघ प्रचंड मेहनत करावी लागेल, घाम गाळावा लागेल. क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं का प्रयत्न करणाऱ्याला नेहमी यश मिळतं आणि आता ते प्रयत्न करावे लागतील. आकाश ओपी प्रदीप आहे. विनिंग कॅल्क्युलेशन 20 मध्ये करायचे 42. तुर्वी 11 एका बाजूला, माऊली प्रतिष्ठान. प्रतिष्ठेची लढाई. गोलंदाज अमर. चौकार, डॉट, सिंगल, डॉट. नेक्स्ट बॉल समोर ठेवला. स्वीप करतोय डीप कडे. फिल्डर आहे तिथे. नक्कीच आपण जरूर पाहिलं सिंगल मिळेल. धावा दाफलकावरती टोटल पाहू शकाल आपण सिंगल. कंपॅरिझन आपण केली. आकाशच्या षटकामध्ये 10 धावा आल्या आणि आता माऊली प्रतिष्ठानाच्या धावा आहेत तर टोटल 8. बरोबरी 30 साधली जात्या. 6 धावा आहेत. 6 विनिंग कॅल्क्युलेशन आपण नंतर पाहणार आहोत. लास्ट बॉल 6 झालेत बिनबाद. ऑन साइडला पॉवर जनरेट केली, बरोबरी साधली. आकाशनं 10 दिल्या, आता वसूल केल्या. आकाशनं बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या. मग व्हायब्रेट होतात, तेवढे फास्ट नसतात, वेस्टर्न आहेत. कुठल्या डान्सची फरमाईश हवी असेल ना तर आम्हाला सांगा. सगळे डान्स प्रकार त्यांच्याकडे. ओव्हर कंप्लीट. धावा झाल्या 10. अंपायर गोट्या साऊथ डान्स पाहिजे, लुंगी डान्स फरमाईश आले. गर्ल्स कडून फरमाईश आले. करणार का पूर्ण? कोणताही त्यांची फरमाईश असेल ती पूर्ण करणार आपण. चला गर्ल्स, कोणता सॉन्ग पाहिजे गोट्यासाठी तुम्ही सांगाल तो. कोणता सॉन्ग बोला. अंपायर गोट्या आवाज आला. गर्ल्स कडून आवाज आले. सॉन्ग यस. ट्रॅक रेडी आहे. ठुमक ठुमक. अंपायर गोट्या. चला मॅच कडे वळतो. 18 मध्ये 37 धावा झाल्या 10. ओ वेगवान चेंडू. डॉट बॉल सुद्धा मॅच मध्ये खूप काय करेल. नाही, नो चेंज. गोलंदाज आपण पाहतोय प्रणित. निकनेम त्याचं गोट्या. अंपायर सुद्धा गोट्या. गोट्याच्या बाजून जाईल बॉलर गोट्या. आणि प्राइज झाले लगातार षटकारासाठी अमित जाधव आमचे दमदार व्यक्तिमत्व 1000 रुपये लगातार चौकार षटकारांसाठी. हो, डिफेन्स मोड मध्ये केलेल्या प्रदीपनं हा वेगळा चंग बांधला. त्याला आकाशला स्ट्राईक द्यायचे. टार्गेट विजयासाठी 47. विनिंग कॅल्क्युलेशन सुद्धा आपण 2 ओव्हर नंतर पाहणं. 2 षटकानंतर धावा होते जेव्हा बॅटिंग केली तुर्वी 11 तेव्हा त्यांच्या धावा होते 24. आता माऊली प्रतिष्ठानाच्या धावा आहेत 11. 2 चेंडू 4 बॉल बाकी आहेत. आकाश भोपी 16 मध्ये 36. 4 मध्ये 9 वर खेळतो आकाश. आक्रमण पॉवर जनरेट केली मिड विकेटला. फिल्डर आहे तिथे
पकडला चेंडू, निघाले 2 धावेसाठी, धावा झाल्या 13. 2 षटकानंतर 24 होत्या तुर्वी 11चा. हे समीकरण डोक्यात ठेवावं लागेल आकाशला. विकेटच्या शोधात प्रणित. डॉट सिंगल कंपॅरिझन आफ्टर ती कंपॅरिझन केली तर तुर्वी संघाच्या 20 होत्या आणि आता धावा 13 आहेत. सावध फटका डीप कडे, फिल्डर आहेत, सिंगल. मिसफिल्ड झाली, 2 धावा घेत सोडत नाही. धावफलक पुन्हा सरकेल. धावा झाल्या टोटल. धावसंख्या आपण पाहू शकता 15. 2 षटकानंतर धावा होत्या पूर्वार्धामध्ये 24, आता 15 झाल्यात. विनिंग कॅल्क्युलेशन प्रणितची गोट्याची गोलंदाजी पाहूया. डॉट सिंगल 2-2. रिक्वायर्ड 100 13ची सरासरी. आकाश बोपी 6 मध्ये 13. चढवला हल्ला डीप कडे, गॅप मध्ये खेळलाय, फिल्डर आहे तिथे, पकडलाय चेंडू, तितक्या वेगाने निघालेत. सिंगल डबल न. चला बॅटिंग आवडली असेल तर आकाशसाठी टाळ्या येऊ द्या. जरी फटके येत नाही धावा सुरू ठेवता. धावा झाल्या 17. आकाश बोपी लास्ट बॉल, वैयक्तिक 7 मध्ये 15 खेळतोय, एकटा नडतोय, वन मॅन शो. 17 धावा झाले. टार्गेट विजयासाठी 47. मॅच मध्ये काय होऊ शकेल दोघांमध्ये चर्चा झाली. कशा पद्धतीनं डावपेच जकायचं, व्ह्यू नीती, रणनीती ती आखली. 17 धावा आहेत. SPL सुकापूर प्रीमियर लीग. खोला चेंडू, ड्राईव्ह केला डीप कडे, यस. अंतर्वर्तुळामध्ये दूरवर खेळताना पाहिलं. ओव्हर कंप्लीट. 2 षटकानंतर धावसंख्या 18. 24 होत्या तुर्वीच्या आणि आता विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे चेंडू, यस अंपायर पाणी घेऊन जा लगेच. ड्रिंक्स ब्रेक. करंट 109 विनिंग कॅल्क्युलेशन आपण पाहतो 12 मध्ये 29. ओके ओके. चला लक्ष उद्या मॅच कडे. टार्गेट आपण जरूर पाहिलं विजयासाठी 47 करायचे. SPL चा हा आनंद आपण पाहतो. उद्या या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत, जी शेवटची रात्र. नाईट फॉर्मॅटमध्ये खेळण्याचा एक वेगळा अनुभव असतो, वेगळी मजा असते. टॉवर लाईट आहेत, आपण पाहतो सुंदर प्रकाश. माऊली प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरुद्ध तुर्वी 11 18 झालेत. आज क्रिकेट खेळाचा आनंद घेत असताना आपण पाहतो संपूर्ण गाव एकजूट झालेत, ना नावासाठी ना स्वार्थासाठी. आणि ही स्पर्धा मात्र सुकापूरच्या एकात्मतेसाठी आणि सुकापूरच्या एकजुटीसाठी. 12 मध्ये 29. पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये. फलंदाज आकाश. मॅच मध्ये काय होईल? डिक्लेअर. धाव मिळणार 1. 11 मध्ये 28. दोन्ही सलामीवीर जोडी प्रदीप आकाश, दोघांमध्ये चर्चा होईल. सामना सोडायचा नाही. डावपेच आखलेत. मध्यरात्रीमध्ये आपण आलोत. आज संपूर्ण जगामध्ये साजरी केली शिवजयंती. आज तो जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला, संपूर्ण युवा वर्गानं पाहिला. आणि माझ्या राजाची जयंती आज संपूर्ण जगामध्ये साजरी केली गेली. सुकापूरचे काही ग्रामस्थ रहिवासी सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना 11 मध्ये 28 करायचे टार्गेट. 47 धावा झाल्या 19. समोर होता, गती कमी केली, व्हॅरिएशन, लेट सी, आणि हिट विकेट आउट.
थँक्यू बोलले ना, अजून काय पाहिजे. आता शॉर्ट मध्ये आले. थँक्यू. टाउन दुसरा धक्का 19 वर. आता समीकरण टाउन दुसरा धक्का 19 वर. आता समीकरण बदलेल. विनिंग कॅल्क्युलेशन 9 बॉल आणि गरज असेल 28. पुन्हा गोट्या VIP डाईस कडे का गेले तर तिथे राहुल दादा पोपेटा बसलेत. तर महेश दादांकडून 1000. बघा अंपायर गोट्या क्रिकेटमधील आश्चर्य. ABP माझानं त्यांची दखल घेतली होती आणि त्यानंतर ते सुपर हिट झाले आणि आज महाराष्ट्राच्या अनेक स्पर्धा कव्हर करतात. सुकापूर नगरीमध्ये आलेत. महेश दादा आपण पाहतोया जरूर माऊली प्रतिष्ठान हा संघ बॅटिंग करतो. मॅच थोडी कठीण झाली. आता षटकार चौकार मॅच मध्ये कमबॅक करेल. आता आकाश बोपीला तेच करावं लागेल जे सुरुवातीला आक्रमण केलं. बघा अंपायर गोट्या 1000 जमा झालेत. 9 चेंडू. आता विनिंग कॅल्क्युलेशन जरूर आपण पाहतोय. विनिंग कॅल्क्युलेशन आपण जरूर पाहिलं असेल. गर्ल्स आमच्या म्हणतात क्या बात आहे. लक्ष विद्या मयजी पाटील साहेब यांच्या वतीनं गोट्या अंपायर 1000. पुन्हा 9 चेंडू आणि 28. क्रॉस बॅटेड उडवला. डीप कडे झेल होईल का फटका. ओ पकडला झेल. फिल्डर होती तिथे अमर केनी आणि ते झेल सोडणार नाही. चला गोलंदाजासाठी टाळ्या उद्या. विकेट हॅट्रिक अक्षय. आणि प्रतिष्ठान धावा कमी आहेत मात्र त्या तुलनेत तफावत जास्त आहे. प्रतिष्ठान धावा कमी आहेत मात्र त्या तुलनेत तफावत जास्त आहे. 8 बॉल 27. आकाश रोशन केनीकडून जर षटकार आल्या तर मॅच मध्ये काय होईल. आम्ही 6-28 6-27 6-25 संदीप मस्कर आणि अंपायर गोट यांच्यामध्ये काही चर्चा तिथे झाली. काहीतरी वेगळं करायचं असेल त्यांना वेगळा डान्स प्रकार असेल त्याची चर्चा आहे. आणि हा सिग्नल नो बॉल फ्री हिट. हवा होता आणि आला हवा होता षटकार. 6 बॉल 21. मॅच इंटरेस्टिंग बनेल कारण स्ट्रायकर एंडला डीप कडे हो. सामना आता क्रुशियल मोमेंट वर आलाय. 6 मध्ये 21 धावा 26. रिक्वायर रन रेट आता पाहिलं 21 आहेत. मॅच बनेल का बनेल. ग्रामीण मध्ये लढती पाहिलं. अंपायर सिग्नल गोट्या सांगतो षटकार. प्रेक्षकांचं त्यांनी अभिवादन केलं. पाहुण्यांना धन्यवाद दिलं. मात्र आता ते विसरले. नागराजला आता गोट्या विसरले. नागराज त्यांना बक्षीस आलं. आता त्यांचं काम झालं. 6 चेंडू 21.
6-21 धावा 26 टार्गेट. चला मॅच ऑन. वेळेला महत्व द्या, जरा वेळेला महत्व द्या. 3 मॅचेस अजूनही बाकी आहेत फ्रेश. आणि त्यानंतर बक्षीस समारंभ वेळ आपण पाहिली. तर नागराजला आलेत, नागराजची झाली बोनी आणि त्यांचे पुरस्कर्ते गोट्या अंपायर कडून नागराजला कॅश प्राइज आले. घ्या प्राइज आले, महागाई आहे ना, समजून घ्या. गोट्यांकडून आले, गोट्या अंपायर. हा गोट्याने दिलेत, त्यांचा माणूस आहे ना इकडे. 6-21 मॅच ऑन आहे. आकाश भोपी धावा झाल्या 26. माऊली प्रतिष्ठान का तुर्वी 11. सामना कोण जिंकेल? सामना महत्वाचे, सामन्याचं भविष्य घेऊन आलाय. गोलंदाज आपण पाहते जरूर विशाल, एका बाजूला तुर्वी 11 आणि भविष्य या मॅचचे फलंदाज आकाशकडे. आकाश 9 मध्ये 17 खेळतो. त्यांनी आतापर्यंत 1 चौकार दाखवलाय आणि मैदानात 2 चौकार सेट झाले आणि त्याला साथ देताना रोशन केनी. SPL रोशनने 1 षटकारानं मॅच मध्ये कमबॅक केलं. 26-3 विकेट. मॅच दोन्ही संघांना तेवढी महत्वाची आहे. सामना उत्कंठावर्धक आहे, सामना उत्साहवर्धक आहे. सामन्यामध्ये काय होईल? 6 मध्ये करायचे 21 धावा झाल्या, टोटल 26. पहिला चेंडू फटका फसलाय, सेफ लँड होईल. 2 धावेसाठी निघालेत. धावा मिळणार 2. आता चेंडू शिल्लक 5. 5 बॉल, विनिंग कॅल्क्युलेशन 19. जे काही करायचे आकाश भोपीलाच करायचे, जे काही करायचे रोशन केनीलाच करायचे. आणि आता पुढे वाट लावायची असेल तर हल्ले चढवावे लागतील. 5 मध्ये 19. चेंडू होता मात्र फटका कनेक्शन झाला नाही. 2 विनिंग कॅल्क्युलेशन. आता समीकरण बनेल. पंच सांगताना अंपायर सिग्नल. चेंडू गायब असेल. लेग अंपायर जरूर, अंपायर टेक्निकल टीम अंपायर यू चेक करतो आपण. काही डाऊट्स आहेत नाहीये. बॅटिंग चेक करतो, डिक्लेअर साठी चेक करतो. नो बॉल पण आहे आणि डिक्लेअर सुद्धा आहे. फिल्डिंग सेट करा, फिल्डिंग सेट ठेवा. निर्णय आमची संयोजक कमिटी आहे, तिथे काही निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. पाच मध्ये 19. लक्ष द्या पुन्हा एकदा मॅच कडे. सामना दोन्ही संघांना महत्वाचा आहे. काही सूचना तुमच्यापर्यंत येतील. विनिंग कॅल्क्युलेशन आपण जरूर पाहणार आहोत. यस, सिग्नल डिसिजन पेंडिंग. चला निर्णय येऊ द्या लगेच. कॅमेरा कव्हर झाला असेल तर कळवा, नाहीतर ऑन फील्ड डिसिजन सुद्धा आपण देऊ शकतो. क्रुशियल मोमेंट आहे. वेळ आपण पाहिली मध्यरात्रीचे. यस, धावा मिळतील 2 आणि बॉल 2 धावा आहे, 2 धावा. फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन आहे. चेंडू शिल्लक 4. आकाश नावाचं वादळ. सामना त्याला जिंकून द्यायचं. 4 मध्ये आता चेंडू पाहिजे. 4 बॉल. टोटल कॅल्क्युलेशन आपण जरूर पाहतोय. 4 बॉल 17. हा फटका डीप कडे खेळलाय फिल्डरच्या वरून. हो गेलाय जरूर. सिग्नल येणं इम्पॉर्टंट. यस, चौकार. थँक्यू.
3 चेंडू 13 धावेची गरज. चला एकदा टाळ्या येऊ द्या आकाश. खराब चेंडू चढवला हल्ला डीप कडे आहेत फिल्डर. पकडला चेंडू. डिसिजन पेंडिंग. जरूर आपण पाहतोय चांगले प्रयत्न. दोन पंचांमध्ये तिथे चर्चा होईल. सेलिब्रेशन तुर्वी 11 आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना निर्णयाची वाट आपण पाहूया. माऊली प्रतिष्ठान व्हेरी क्लोज मॅच. अंपायर निर्णय कळवा लवकर. मॅच मध्ये खोळंबा नको. कशासाठी ते आधी कळवा. अगोदर कळवा. आपण चेक करू. टेक्निकल टीम आपल्याकडे वेस्ट ऑफ हाईट साठी. यस वेस्ट ऑफ हाईट साठी बॅटिंग टीम. अंपायर यू है ना. अंपायर्स बैटिंग टीम बॉलिंग टीम का अंपायर यू. कळवा लवकर. बॅटिंग टीम चला चेक करा लवकर. फिल्डिंग सेट करा. अंपायरचा होता मगाशी. अजूनही नाही. एक एक आहे. अंपायर होता मगाशी. चला निर्णय लगेच द्या. कमिटी मेंबर्स चेक करूया आपण. वेस्ट हाईट साठी बॅटिंग टीम रिव्ह्यू. व्हेरी क्रुशियल मोमेंट आहे. डिसिजन पेंडिंग. फेअर अनफेअर ची चर्चा होईल आणि फायनली कमिटी मेंबर्स माहिती आम्हाला पोहोचवतील. वेस्ट ऑफ हाईट आपण तिथे चेक करणार आहोत. क्रुशियल मोमेंट आहे. यस अंपायर सिग्नल डिसिजन पेंडिंग होता आणि फायनली नो बॉल. मॅच ऑन. चला फिल्डिंग सेट करा. मॅच ऑन. बॅटिंग टीम न हे आपण पाहिले. टेक्निकल टीम. चला एकच खेळाडू आहे इथे. डिसिप्लिन मेंटेन करायचं. एकत्र येऊ नका. पंचांचा निर्णय अंतिम असतो. टेक्निकल टीम कॅमेरामन टीम न पाहिलं आणि मॅच सुरू ठेवा. फिल्डिंग सेट करा. 12वे खेळाडू एकच असतील कारण स्पर्धेचा दर्जा आपल्याला मेंटेन करायचं. आणि आपण चेक केले टेक्निकल टीम कमिटी मेंबर्स. नो बॉल. समीकरण बदलेल. मॅच अंपायर पूर्वरच सुरू करा. मॅच सुरू करा. चर्चा वाढली तर ती वाढत जाईल. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर आता 3 मध्ये. 3 चेंडू 12. कॅल्क्युलेशन पाहतोय. पाठलाग करायचं 47. माऊली प्रतिष्ठान तुर्वी 11 आज प्रत्येक मॅचेस शेवटपर्यंत रंगताना पाहतोय. आकाशचं झंझावत मॅचकडे आणि जरूर ते इक्वेशन ॲनालिसिस आपण जरूर पाहतो. क्रुशियल मोमेंट या विनिंग कॅल्क्युलेशन आपण जरूर चर्चा होईल. 3 मध्ये 12 धावेची गरज. माऊली प्रतिष्ठान तुर्वी 11 यांच्यामध्ये होणारी फाईट. धावा धाफलकावरती टोटल पाहायला मिळतं. आपण टोटल पाहू शकता. एकूण धावा धाफलकावरती टोटल पोहोचलाय. तर विनिंग कॅल्क्युलेशन
अंपायर रन्स किती क्लिअर सिंपल आहे. अंपायर रन्स नाही, रन्स नाही घेतली. चला लक्ष विद्या मॅच कडे सामना पाहायला मिळतो. माऊली प्रतिष्ठान आता मॅच गरम झाले, वातावरण तापले. आता विजय कोण मिळवणार? चला टाळ्यांचा आवाज येऊ द्या, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. 3-12 ऑन साइडला उडवला, डीप कडे आला हा चौकार. 2-8 प्रेक्षक वर्ग टाळ्यांचा आवाज येऊ द्या. आनंद तुर्वी 11 जल्लोष साजरा कोण करेल? टार्गेट आपण पाहतो विजयासाठी 47 धावा झाले, 39 कंपल्सरी चेस. स्पर्धेचा नियम व्हेरी क्लोज मॅच. चला प्रेक्षक पाठीराखे टाळ्या शिटांचा आवाज येऊ द्या. SPL स्पर्धा आहे, कोणी हारू द्या कोणी जिंकू द्या, क्रिकेटचा विजय झाला पाहिजे. 2 मध्ये 8 समोर उभा आकाश भोपी, 14 मध्ये 29 आणि चेंडू आलाय. व्हाईट बॉल बेनिफिट मिळेल. मॅच पलटली. विशाल आणि आता इक्वेशन अनालिसिस. 2 बॉल 6ची गरज. षटकार मारला तर महेशजी पाटील यांच्या वतीनं 2000 बोली वाढेल आणि रुपेशजी पाटील यांच्या वतीनं 500 झाले 2500. 2 मध्ये 6 क्लीन बोल्ड. काय मॅच आहे. 1 बॉल 6ची गरज. लक्ष विद्या इंटरेस्टिंग मॅच आहे आणि तुम्हाला माहिती हवं चला आउट आहे. बाहेरून कोणी बोलू नका. नो बॉलवर विकेट आहे विकेट. चला लक्ष विद्या मॅच कडे. विनिंग टार्गेट 47 धावा झाले 41. नो बॉल नंतर एक चौकार आला ते सुद्धा लक्ष ठेवा. त्यानंतर वाईट. तर विशाल साठी 200 रुपये तुकाराम पाटील यांच्या वतीनं. षटकारासाठी रुपेश दादांकडून 2000 महेश दादा तिकडे आहेत त्यांचं सुद्धा प्राइज आहे 2000. षटकार आला तर 4000 बोली नक्की वाढू शकते. मॅच मध्ये फलंदाज आलेत. आता फलंदाज येत चंद्रकांत पोपेटा लेजंड. 1 बॉल 6 SPL. मैदानावर आकाशचं थांबणं का महत्वाचं होतं. तणावाचं वातावरण कसं असतं माहिती का. स्कोर थंड व्हा, बाहेरच्यांचा आवाज जास्त असतो. 1 बॉल 6 व्हेरी टफ मॅच. SPL माऊली प्रतिष्ठान तुर्वी 11. काय सामना रंगला. 6-22 सामना होता. समीकरण आला. आता विनिंग टार्गेट 1 चेंडू 6 समोर लेजंड चंद्रकांत. विजयाचा शिल्पकार कोण होणार. 1 षटकार 4000. मात्र इथे सामना त्यांना हवाय. 1 बॉल 6 तुर्वी 11 माऊली प्रतिष्ठान. टाळ्यांचा आवाज येऊ द्या. भरपूर वेळ चाललाय मॅच साठी. अंपायर चला टाळ्यांचा आवाज. 1 बॉल 6 धावा. फटका डीप कडे. ओ कॅच.